मॅचमध्ये 49 बॉलमध्ये 82 धावांची खेळी आजच्या दिवशी सर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी केली आणि तिथून पुढे आघाडीला येत असताना 49 षटकांपैकी ज्यांच्या बॅटमधून 45 शतक हे आघाडीला येत असताना पाहायला मिळाले होते. 444 सामने 344 सामने त्यांनी खेळलेले पाहायला मिळाले. नफीसचा पहिला बॉल, सामन्याला सुरुवात झाली आहे. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समळे साधणारी गोलंदाजीसाठी पटाईत असणारा नफीस गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. अमानला आपण पाहतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दोन चांगल्या संघादरम्यान ही लढत जी विशेष करून आपण पाहताय, दोन्ही दिग्गज आहेत. टीम 94 कामन आणि निर्विलेवन संतोष भवन, अमन शेख आणि तदनंतर अतुल ठाकरे अशी सलामीची जोडी टीम 94 कामन या संघाकडनं. हलकासा स्विंग जो आपण पाहताय, नफीसकडे ते तंत्र आहे आणि नेहमीच मी म्हणतो ना, खेळाच्या माध्यमानं जितके तुम्ही खेळत जाता तितके परिपक्व तुम्ही होत जाता आणि परिपक्वता नफीसच्या गोलंदाजीच्या माध्यमानं जय सर पाहायला मिळतंय. मागील सामन्यामध्ये 14 बॉल 40 धावांची खेळी करणारा या सामन्यामध्ये इथे चाचपडताना पाहायला मिळतोय. पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता, फुलर लेनचा बॉल आहे, आउटफील्ड पास, रन मिळतील. तिथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. या संघामध्ये 2 देवा आहेत. या संघामध्ये जिथे काजू आहे, ज्यात सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याचंही पाहायला मिळालंय. हा संघ ऊर्जेने भरलेला पाहायला मिळतो आणि जिथे मात्र आज पुन्हा एकदा दाखल झालाय जुळचंद्रच्या मैदानावरती निर्विलंबन संतोष भुवन. धाव मिळाली, इथून 2 संघाची धावसंख्या बनली आहे. ते तिथे मात्र 2 धावा विदाउट लॉस. स्ट्रोक इतका कॉन्फिडन्सने नव्हता आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु फेकी ही थोडीशी संथ झाली आणि या संथ फेकीचा फायदा जो दोन्ही फलंदाजाने घेतलाय. दोन्ही अंकाने डावाची सुरुवात. अमन शेख मागील मॅचमध्ये अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीची फलंदाजी जी विशेष करून राहिली. अतुल ठाकरेला आपण पाहता एक एंड नॉन स्ट्राईक एंडला बॅटर. टॉप एज उडालाय, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि योग्य त्या पद्धतीने जजमेंटने हा झेल व्यतीत केलाय. हा पहिला धक्का बसेल टीम 94 कामन या संघाला. अमन शेख मोस्ट विकेट यावेळेस पाहायला मिळते. गॉन. थँक्यू. जो नॅचरली स्विंग आहे ना डावकऱ्या त्याच्या फलंदाजाचा, तो रीड करण्यामध्ये थोडंसं अपयशी. अमन शेख याला थोडंसं खोलून ठेवलं यावेळेस. टॉपेज उडालं, तडम्यांच्या क्षेत्ररक्षकाकडनं योग्य त्या पद्धतीचा झेल. या गोलंदाजाची नाना रूपं जी आहेत ना, ती अवीट आनंद देऊन जातात क्रिकेट रसिकांना. कारण नफीस गेले अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजवतोय. मला वाटतं अद्याप तो म्हातारा झालेलाच नाहीये. गेले अनेक वर्ष त्याची फिजिकल फिटनेस पहा, त्याची देहबोली पहा. जवळून पाहिल्यानंतर कोणतरी म्हणू शकतं की त्याचं वय थोडंसं वाढलंय, परंतु आजही त्याची जी फिंगर रोल करण्याची क्षमता आहे, बॉल वळवण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे जी कुवत आहे ना, ती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती निर्विवाद वर्चस्व त्याला गाजून देत असताना पाहायला मिळाली आहे. आणि हे जिचे जास्त नंबर सर, विशेष करून तुमचा खेळ हा तितकाच महत्वाचा आहे. पण तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात, त्यापेक्षा खेळाच्या मैदानात तुम्ही काय करू शकता हे तितकंच गरजेचं आहे आणि तेच नफीस इथून करून दाखवत असताना. धावगती दोन्ही अंकांवर पहिला धक्का बसलाय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून सुरुवात झालाय. एक आर्यभट्ट आहे ज्याने संपूर्ण जगताला 0 दिलाय आणि क्रिकेटमधील तुमची सुरुवात ही तुम्हाला 0पासून करावी लागते. विशेष करून अमन सुरुवातीला कुठेतरी डॉट बॉल झाला. मागील मॅचमध्ये चांगला खेळ झाला डेफिनेटली, परंतु यावेळेस जो संघ आहे ना तो तितकाच तरबेज आहे. जय सर. निश्चित क्रिकेटचा खेळच असा म्हणतो ना की शून्यातूनच विश्व निर्माण करायचं आहे. ज्याच्या प्रयत्नाचा पाया भरभक्कम ना, त्याच्या यशाची इमारत ही उंच आणि भरभक्कम उभी राहते. आज प्रयत्न या खेळाडूंना करावे लागणार आहेत, त्यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण एक कडवट आणि तिखट आव्हान आहे. नफीस याची गोलंदाजी ही साधी आणि सोपी नाही आहे. त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करणं ही साधी बाब राहिलेली नाही. अकबर शेख आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल हलक्या हाताने लटकट केला होता. डेलिकेट कॅट गली रिदनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आणि डबलला प्राधान्य दिलंय. मुंबईची लाईफलाईन जर का लोकल आहे ना, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे. ही सिंगल इथून आली आहे. हा श्वास तुम्हाला घ्यावाच लागेल. सिंगल आणि डबलला महत्व देणं हे तितकंच गरजेची गोष्ट आहे. आणि पहिली धाव यावेळेस अकबर शेखच्या बॅटमधनं. स्कोर कार्ड आतापर्यंत 3 अंकांवर 1 गडी बाद, 5 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय आणि चांगलं कंट्रोल आहे. नफीसच्या माध्यमानं आतापर्यंत ते कंट्रोल दाखवलं गेलंय, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या इनफिल्डच्या बाहेर जवळजवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि तदनुसार चांगली गोलंदाजी झाली. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमानं इथून पाहायला मिळते. पहा, हे कंट्रोल आहे आणि ही कंट्रोल खेळाच्या माध्यमानं तितकंच महत्वाचं आहे.
नेहमीच आपण म्हणतो ना, वैयक्तिक आयुष्यात तुमचं कंट्रोल तुमच्या शब्दांवर आणि खेळाच्या माध्यमानं हे कंट्रोल तितकंच गरजेचं आहे. आणि अतिशय चांगली गोलंदाजी राहिली जय सर. पहिलं षटक परिपूर्ण अंडर कंट्रोल, 3 अंकांवर 1 गडी बाद. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 3 धावा देणं ही बाब सोपी नाहीये. खरं तर आपण या मैदानाचा आधीच विचार करत होतो, उल्लेख करत होतो की या मैदानावरती एक खेळपट्टी वेगळी होती, आता खेळपट्टी वेगळी बनवण्यात आली आहे. कालचा दिवस 7 मॅचेस झाल्या आणि 7 मॅचेसमध्ये 839 धावा ज्या खेळपट्टीवरती बंडाना पाहायला मिळाल्यात, त्या खेळपट्टीवरती खरं तर पहिल्या षटकामध्ये 3 धावांचं षटक टाकणं हे केवळ आणि केवळ जिथे नफीसच करू शकतो असं म्हणावं लागेल. आज 27 मार्च 2016 सालचा एक किस्सा मला आठवला. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती धावा बनल्या जातात, बनवण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत तुमच्याकडे असायला हवी. भारतीय संघाने T20 क्रिकेटमध्ये 27 मार्च 2016 साली आजच्या दिवशी 160 पर्यंत रोखलं होतं ऑस्ट्रेलिया संघाला. शेवटच्या 4 षटकांमध्ये एका क्षणाला 47ची आवश्यकता होती. भारतीय संघ आता हारतो की काय असंच वाटलं होतं. विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये उभा होता. त्याने 52 बॉलमध्ये 81 धावांची धुवाधार इनिंग साकारलेली पाहायला मिळाली आणि कुर्दन नाईल आणि अगदी त्याच वेळेला जेम्स मॉकनरला 2 षटकांमध्ये 35 कुठल्या होत्या. आजचा दिवस तो पाहायला मिळाला. खरं तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती धावा बनतात. पहिल्या षटकामध्ये 3 आल्यात, पुढच्या षटकामध्ये ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. देवा पांडे आलाय गोलंदाजी मार्कवरती. देवा पांडे या सेकंड स्पेल करिता. स्ट्रायकर अकबर शेख असेल. ऑन साईडला फॉलोइंग स्वीपचा फटका दर्जेदार आहे. कनेक्शन प्रॉपरली आणि धावेंचं कलेक्शन ते देखील प्रॉपरली. मॅक्झिमम षटकार. थँक्यू. गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर धावतायत आणि पळतायत तेच अकबर शेख. टीम 94 कामन या संघाकडनं काय स्ट्रोक कन्वर्ट केला. या अगोदर धावेंचा थोडासा दुष्काळ होता, परंतु या षटकाकडे देवा पांडे याचं स्वागत षटकाराने केलंय आणि या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचते 9 अंकांवर. 9 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. 100 नंबरी सोनं आहे हे अकबर शेख नावाचं. आजही नाणं जे आहे ना, जे कामणकरांचा खणखणीत भासतंय. 9ला 1. हा बॉल रडारमध्ये आला होता, उंच गेलाय, लांब नाही. जजमेंट चांगलं आहे क्षेत्ररक्षकाचं. वेल जज कॅच. पुढच्याच बॉलवरती सडेतोड उत्तर दिलंय आणि इथे धक्का दिला देवा पांडेने. आता मात्र निश्चितच सांगितलं आली आली, आता माझी पाळी आली. 9ला 2. अकबर आउट. थँक्यू. एक वेल जज कॅच बाउंड्री लाईनच्या दिशेने, जिथे मात्र बाउंड्री रायडर्स आपलं चांगलं योगदान आणि चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळाल्यात. देवा पांडेचा हा बॉल जिथे उचली घेणारा पाहायला मिळाला होता, थोडासा बॅकअप द लेंथ वरती ठेवला होता. फुलर लेनला थोडा पाहायला मिळाला, परंतु हा झेल पाहण्याजोगे राहिला होता. अविनाश होते बाउंड्री लाईन वरती आणि एक हा चांगला झेल इथे पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक पडझड पाहायला मिळाली आहे. फलंदाज येत आहेत जात आहेत, मैदान सोडताना पाहायला मिळाल्यात. 2 धक्के लागलेले पाहायला मिळाल्यात. जणू काय जाता जाता सांगतात मी निघालो, तुम्ही येता ना. असंच काहीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. या खेळाचं चित्र थोडंसं विचित्र म्हणतंय. 9 धावा धावलक्यावरती 2 फलंदाज आउट झालेले पाहायला मिळालेले आहेत. आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती म्हणतो ना की धीरोधार्तता, संयम हा सर्वाधिक मोठा शब्द आहे. क्रिकेट हा षटकार आणि चौकारानं केवळ बनलेला नाही आहे. क्रिकेटची भाकरी जी आहे ना, ती सिंगल आणि डबल आहे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये हे खेळाडू केवळ मोठ्या फटक्यांच्या पुलावासाठी हे षटकार आणि चौकार जे काय पाहायला मिळतात, त्यांच्या मोहाचे बळी पडलेत. प्रकाश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये अर्थात हॅपी बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 4 जिथे धावलकावरती आहेत त्या 9 बॅटर आउट झाल्यात 2. आणि चांगल्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला जय सर. पेशन्स हे तितकेच महत्वाचे आहे. क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकणारं सोनं नाहीये. थोडंसं धैर्य हे तुम्हाला दाखवावंच लागेल. नावाने बॅटर प्रकाश तुंबडा हॅपी या नावाने जास्तीत जास्त पसंती एक एंडे अतुल ठाकरे. नुकताच झालेला पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मध्ये दोघेही खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साईडला चांगलं पिक केलं या स्ट्रोकला. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळाला बेनिफिट. एका टप्प्याअखेर सरळ चेंडू निघून गेला स्वर्गीय भालचंद्र डागू स्टँडला अभिवादन करणारा हा चौकार. थँक्यू.
हॅपी मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती त्या खेळाडूची एंट्री झाली आहे. ग्रेट फटका आला थेट चेडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. हा चौकार पाहायला मिळाला. एका बाजूला तुम्ही अतुल ठाकरेला पाहताय. अतुल ठाकरेने शतक ठोकलंय या वर्षीच्या हंगामामध्ये टेनिस क्रिकेट जगतात. हा फुलरलेनचा बॉल हाफ व्हॉलीवरती घेतला. ऑन राय केलाय. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. मिस फिल्डिंग. धावा निश्चित येतील. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 कंप्लीट झाल्यात. हॅपीने अजिंक्य स्पोर्ट्ससाठी केले. अनेक वर्ष क्रिकेट त्याने खेळलेलं आहे आणि जे लेजंड आहे ज्यांच्या माध्यमातून अजिंक्य स्पोर्ट्ससाठी क्रिकेट सातत्याने खेळलं गेलेलं ही पाहायला मिळालंय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. फलकाबर्दी आहेत त्या 15 भागीदारी बनवावं लागतील. धावा बनवण्यासाठी तुमचं योगदान हे महत्वाचं आहे. 15ला 2. कॉन्सन्ट्रेट वाढवावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण की भागीदारीची खऱ्या अर्थाने गरज आहे टीम 94 कामन या संघाला. अक्रॉस लाईनने थोडासा उचलण्याचा प्रयत्न केला. अगोदर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर शफल झालंय. अक्रॉस लाईन क्रिकेट आपण नेहमीच म्हणतो इज अ बॅड क्रिकेट, आणि जिथून बीट होत असताना चांगल्या धावा जरूर आल्यात, परंतु विकेटचं कॉलम हे भरलेलं दिसतंय. टीम 94 कामन संघ 15 अंकांवर 2 गडी बाद. हा शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील देवा पांडे पुन्हा एकदा सुसज्जित होईल. तीच चुकी. पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. बीट होत असताना 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धावगती 15 अंकांवर 2 गडी बाद. सुरुवात थोडीशी खराब झाली होती आणि खराब सुरुवातीनंतर कुठेतरी एक षटकार आला होता या षटकांच्या सुरुवातीला, परंतु अकबर बाद झाल्यानंतर एक चौकार जरूर आला, परंतु डॉट बॉलचं प्रमाण हे तितकंच आहे. आणि क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, जितके कमीत कमी तुम्ही डॉट बॉल खेळाल धावेंच्या बाबतीमध्ये तितका तुम्ही पुढे जाल, परंतु डॉट बॉल वाढलेत. इथून थोडंसं इनिंगला बिल्ड करण्याची जरूरत आहे जय सर. 15 अंकांवर 2 गडी बाद. 7.50चा करंट रन रेट आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. या प्रोजेक्ट स्कोर सांगतो या धावगतीने धावा आल्या तर 38 बनू शकतात. 8च्या धावगतीने 39, 10च्या धावगतीने 45 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी आपण लक्ष वेधूयात. एका बाजूला पत्तू पॅकर्स दत्ताळी जूचंद्र संघ पाहायला मिळेल. पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती, दत्ताळी जूचंद्र आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ टीम 94 धानीव. आज सकाळी मी एक चुकून म्हणा किंवा एक वक्तव्य केलं, ज्या ज्या वेळेला टीम 94 हा संघ एका लॉटमध्ये एका दिवशी खेळतो त्यावेळेला पुढे जाणं या दोन्ही संघांना थोडं अवघड बनतं. आज मी जो काही अतिशोक्ती केली आहे त्याला इथे उलटफेर दिला जाईल का, उत्तर दिलं जाणार का? कारण टीम 94चा संघ पुढे येत असताना पाहायला मिळेल का? कारण मातब्बर संघांचा वर्ण आहे. आज आपण पाहिलं ना तर वसई कोळीवाडा संघ खेळतोय, अर्नाळा खेळतोय, धानीव आहे, अगदी दत्ताळी खेळते, संतोष भुवन आहे, नारंगी संघ तर बाहेर फेकला गेलाय. अगदी आज या स्पर्धेच्या माध्यमातून मला आणखीन एक सरप्राइझिंग गोष्ट पाहायला मिळाली. महाकाल मालजीपाडा संघ खरं तर एक नौका संघ आहे. या विभागाचा जर विचार करायचा झाला ना, एक नौका आणि नवीन संघ म्हणून या संघाकडे पाहिलं गेलं आणि त्या संघाने कालच्या दिवशी बाजी मारलेली पाहायला मिळते. अजून काय हवं? क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नवनवीन काहीतरी घडणं, याच बाबी महत्वाच्या आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये अविनाश येत असताना पाहायला मिळतं. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान ज्याने एक उत्तम झेल देखील टिपलेला पाहायला मिळाला होता. हा बॉल फुलरलेनचा पाहायला मिळाला. इथून मात्र लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा बॉलीवरती घेतला. ड्राईव्ह चांगला केलाय. घडतंय तरी काय हॅपी इथे माघारी परतावं लागणार आहे. सिंगल घेण्यासाठी तू मय पाहायला मिळाली. संघ मताने निर्णय घेता आला नाही आणि धक्का लागलाय तो 3रा. प्रकाश तुंबडा अर्थात हॅपी आउट. कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. ही विकेट पहा कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न, परंतु ब्रेक फेल झाला. आता या सिच्युएशन मध्ये ही गेलेली विकेट आहे ना, कुठेतरी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारण्यासारखंच काम झालंय. कारण की संघ अडचणीत आहे आणि या अडचणीतून बाहेर काढायचं होतं, त्यामध्ये आणखी भर झालाय. 16 अंकांवर 3 गडी बाद. आलेला प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाताना हे तुमचं नेहमीच वैयक्तिक कामकाज क्रिकेटच्या पटलावर दर्शवून जातं. यावेळेस इनिंगला बिल्ड करण्याची गरज आहे आणि तिथे धावचीच्या स्वरूपाने जय सर विकेट गेले. 16 अंकांवर 3 गडी बाद. 2.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हे षटक अविनाश चांगल्या रीतीने ही सुरुवात झाली अविनाशच्या माध्यमानं. 16ला 3 फलंदाज बाद झाल्यात. अविनाशने पहिल्याच बॉलवरती फुलरलेनचा चेंडू हाताळला होता. स्ट्रोक चांगला ऑफर केलेला पाहायला मिळाला. तिथे अतुलच्या माध्यमातून अतुल ठाकरेने चांगला स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. नवीन बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
अमित कामनकर. खरं तर या खेळाडूला आता मात्र ते मोठा खेळ साकारावा लागणार आहे. पुढचा बॉल आडवा बाटणी आल्या आल्या हा फॉर्म पुल केलाय. ऑन साईडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. क्रीजचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी होती. तदवर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. गेट 1 बाय 1 फ्री. 2 धावा इथून आल्या. संघाची धावसंख्या वेगाने वधारतीये 18-3. जर फेकी चांगली झाली असती ना तर थोडासा कुठेतरी संकटामध्ये सापडला असता अमित एकेंडने, कारण की बराच मागे होता. परंतु फेकी संत गतीने झाली आणि क्विकली ही धाव कंप्लीट केली जाते. या 2 धावा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. टीम 94 कामन हा संघ जो विशेष करून आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट तर आल्यानंतर कळाली, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रत्युत्तर तर दिलं. परंतु एखाद्या व्यक्तीवर आपण इतकंही प्रेम करू शकतो आणि ते या स्पर्धेने दाखवून दिले आणि हीच या स्पर्धेची खासियत आहे. ऑन साईडला थोडासा शपलून खेळण्याचा मानस जो विशेष करून राहिला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. या निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. पहा जवळजवळ 2.3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत आणि धावसंख्या 18 या अंकांवर. मागील मॅचमध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता टीम 94 कामन संघाला. तो विशेष करून योग्यतेने केला. परंतु यावेळेस ही योग्यता परफेक्टली तपासली जाते तिरवी 11 संतोष भवन या संघाकडनं. गोलंदाजांनी इथून मात्र अनेक प्रश्न विचारले आहेत. फलंदाजांच्या मनामध्ये काहूर माजवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सिंगलला इथूनही डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. विकास दुबे याच गोष्टीचा विचार करतोय की आउटफील्डमधून या धाबा कशा रोखल्या जातील. स्कोर कार्डवरती एकेरीच्या मदतीने धावफलकावरती बनल्यात त्या 20 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात 20-3. आणि एक संघ म्हणून तुम्ही जेव्हा मैदानावर उतरताना तेव्हा एक चांगलं कॉम्बिनेशन तुमचं असावं आणि त्या कॉम्बिनेशनने नेहमीच निर्वी 11 संतोष भवन हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे मागच्या बाजूस काजू खूप योग्यतेने मात्र कर्णधारपद त्याने भूषवलं या संघाचं. यावेळेस लॉंग ऑफ रिझनला कुठेतरी चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न झाला परंतु स्टॉप केला गेला. चांगलं वर्क. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवरील या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय जिग्नेशदादा म्हात्रे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर जिग्नेशदादा म्हात्रे साहेब म्हटल्यानंतर आम्हाला 12 बाईकची स्पर्धा आवर्जून आठवत आहे. यावर्षी दादा पुन्हा एकदा स्पर्धा यावी ही प्रत्येकाची अपेक्षा होती. परंतु पुढच्या वर्षी पुन्हा का 12 बाईकच्या 24 बाईक होतात हीच आई जिथे चंडिके चरणी प्रार्थना. 21-3 ॲट 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अविनाश हे षटक इव्हेंट फुल राहिले. रन्स आलेल्या नाही आहेत. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मधून आलाय. फेकी चांगली झाली आहे. कलेक्शन त्याहूनही अधिक चांगलं पाहायला मिळालं. परंतु कौतुक या दोन्ही खेळाडूंचं आहे. संगम मताने रन्स कंप्लीट करतात. कॉलिंग चांगलं आहे. धावा इथून वेगाने कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या 23 आहे. 3 बॅटर आउट. 3 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांची लढत चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना चालू आहे. मैदानाच्या आतमधील 2 विजेते संघ खेळत आहेत. NCC नारंगी संघ इथे अवेलेबल झालेला नसल्या कारणाने या सामन्यामध्ये आपण या दोन्ही संघांना खेळताना पाहतोय. आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी टीम निर्वी 11 संतोष भवन या संघाकडनं. 23 अंकांवर 3 गडी बाद. आणि पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की अतुल आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 3 चेंडूकडे 3 धाव्यांवर तो खेळतोय. अतुलकडे तो खेळ आहे की या खेळाच्या माध्यमानं इथून संघाला तो थोडासा तारू शकेल. परंतु स्ट्राईक एंडला जाणं ते देखील महत्वाचं आहे. या अगोदर तुम्ही उल्लेख केला की NCC नारंगी संघ जो वेळेवर उपस्थित झाला नाही आणि हेच डिसिप्लिन आहे खेळाच्या माध्यमानं. आज एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण वेळेला वेळोवेळी वेळ द्या. वेळ सुद्धा तुम्हाला वेळोवेळी वेळ देत राहील. एक डिसिप्लिनयुक्त मॅनेजमेंट आहे आणि नेहमीच स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा म्हणजेच एक शिस्त. जी शिस्त त्यांच्यामध्ये देखील होती. जी शिस्त त्यांनी खेळाच्या माध्यमानं आणली. गेली 40 वर्षाची ही रूढी आणि मी तर म्हणेन ही परंपरा जोपासले अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने. आणि विशेष करून हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन हे त्यांच्या स्मृतीस अभिवादन देऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इथून तुम्ही वेळेवर दाखल व्हा. यानंतर होणारे जितके काही सामने आहेत पतुपाकेर जत्ताळी, टीम 94 धानीव, माउंट मेरी वसई कोळीवाडा, 20-22 अर्णाला प्रत्येकाने वेळेवर या मैदानावर दाखल व्हायचंय. 23 या अंकांवर 3 गडी बाद. टीम 94 कामन संघ. उर्वरित 2 षटक आहेत. जयेश सर इथून आता संघाला तारावंच लागेल. संघाला तारण्यासाठी एक खेळाडू तर हवा चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 23 धावा धावफलकावरती या संघाच्या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. धाडसी माणूस भीत नाही. भिणारा माणूस धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. ती हिंमत दाखवावी लागणार आहे इथून मात्र धावा गोळा करण्याची. कारण अतुल ठाकरे हा तो खेळाडू आहे ना ज्याच्या नावावरती यावर्षी शतक राहिलाय घरच्याच मैदानावरती.
आज आज पुन्हा एकदा हे जूटचंद्राचं मैदान गाजून दाखवावं लागेल. NCC नारंगीचा आपण उल्लेख केला, मला आठवतं मयूर मांगेला याच्या नावावरती यावर्षी बाईक राहिली आहे, ती अर्थात याच गावामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये हा संघ इथे अवेलेबल राहिलेला नाही. कुठेतरी या बाबतीत उचत नाही आहेत. आपण पाहिलं तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा लेग ब्रेक पाहायला मिळाला होता, फ्लाईट दिली होती, बाहेर काढला, बॅट आणि बॉलचा संपर्क इथून झालेला नाही आहे. इथून आपण ललितजी भोईर सर यांचा इशारा पाहतोय जो देण्यात आलेला पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपामधून धाव आली आहे. परशुराम पाटील आणि ललितजी भोईर हे दोन अंपायर या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करतायत, तर आमचे तिसरे ऑफिशियल्स संजयजी म्हात्रे सर यांना तुम्ही पाहताय. आणि आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय सुखाच्या दिवसाची किंमत कळत नसते, आणि तेच क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतोय. वाईट परिस्थितीतून तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चांगल्या दिवसाची किंमत आणि चांगल्या सिच्युएशनची किंमत ही कळत नसते. अमोलजी वेतोस्कर सर असतील, मॉन्टी घोडेकर सर असतील, ललितजी भोईर, परशुरामजी पाटील ही पंचांची ऑफिशियली जोडी या स्पर्धेकरिता जे आपल्याला पाहायला मिळतात. भारतजी राऊत सर यांचा आवाज आपण ऐकलात, प्रमोदजी शेडगे सर यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय. आज जयजी भोसले सर यांना देखील आपण ऐकतायत, आणि विशेष करून संजयजी म्हात्रे यांच्या समवेत समालोचन कक्ष शेअर करण्याचा एक वेगळाच आनंद जो विशेष करून पाहायला मिळतो. JTC लाईव्हवर हे थेट प्रक्षेपण, आणि जे ऑनलाईन प्रेक्षक राजे आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. हे षटक हाताळण्याकरिता इथून अमन आहे, अमन तिवारी. स्ट्राईक एंडला अतुल पिक तर केले या चेंडूला, परंतु थोडीशी फ्लाईट दिली होती. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला हवा द्याल ना, काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत होईल डेफिनेटली. दुसरी धाव घेण्याची मानसिकता होप सोडल्या होत्या एक एंडने, परंतु इथून 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट होतील. या दुहेरीच्या साह्याने धावगती 26 या अंकांवर हे धावफलक. 3.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला आणि 26 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी बांधून ठेवलं आणि जखडून ठेवलं. इथून थोडासा पिकअप पकडा बसला गेला, अन्यथा या मॅच मध्ये थोडासा मागे राहील टीम 94 कामना संघ. विकास दुबे स्टंप में माइक है, आपके ये बात बता दे चलू. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा उत्तुंग आणि आकर्षक षटकार. थँक्यू डीजे युवराज हिमालय पाटील. या विभागाचा आवडता डीजे मास्टर म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. काय षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले जर का तुम्ही पाहाल ना, वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. पाक रीचचा वापर चांगला केला, बॅकफुटला आला होता, वाट पाहिली, बॉल रीच मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रीच केलाय. क्रीजचा चांगला वापर करतो अतुल ठाकरे. आला रे आला ठाकरे, मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे, त्याने ठोकलेला षटकार. मॅच मध्ये कमबॅक झालाय, वेळ बदलली आहे आणि खेळही बदललाय. 32-3. आयुष्यातील वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेला आपण सांगू शकत नाही, आणि वेळ बदलायला सुरुवात झाली. थोडासा खेचून मारण्याची मानसिकता दर्शवलंय, परंतु फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये आहे आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पकडले जातील. अतुलने प्रयत्न तर चांगले केले, परंतु त्या प्रयत्नामध्ये मिळते असफलता. विकेट मिळाली. अतुलचा खेळ झालाय समाप्त. वेलकम बॅक. 32 या अंकांवर 4 गडी बाद रेग्युलरली अगदी विकेट गेलेत, आणि म्हणूनच जिथे पार्टनरशिप बिल्ड होत होती ती पार्टनरशिप कुठेतरी ब्रेक झाले. जातुलच्या नावावर वसई कामन क्रिकेट असोसिएशनमध्ये शतक होतं आणि तो बाद झालाय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय अक्षय कोल्हा. जय सर, जिथे गरज होती धावेंची पूर्तता तर होत होती, परंतु ते विकेट गेले आणि संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय. आपण यासाठी म्हणतो ना, विकेट या सर्वाधिक महत्वाचे आहेत. 32 आहेत, 4 बॅटर आउट झालेत, 32 ऑन दी बोर्ड. धावा येत होत्या आणि त्याच वेळेला आपण डील मागे मोर. हल्लीचं क्रिकेट असं राहिलंय, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये बॅटर हा शांत स्वभावाचा खेळ करण्याला
भाग पाडतात कमी पाहायला मिळाला आहे. या षटकामध्ये 8 आल्या होत्या पहिल्या 3 बॉलमध्ये. संयम ठेवला असता धावा बढवण्यासाठी जी मेहनत तुम्ही केलेली आहे ती कुठेतरी सफलता योग्य कामगिरी तुम्ही केलेली होती. अशाच पद्धतीमध्ये सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला जाणं गरजेचं होतं. मागील बॉल जो षटकार पाहायला मिळाला जो डाव्या यष्टीवरती होता हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता. फ्लाईट दिली होती आणि त्याचमुळे लिडिंग एज घेतली. फलकावरती 32ला 4 आहेत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संजयजी म्हात्रे सर यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक सातत्याने करतो आहोत. या विभागाच्या स्पर्धांचाही लेखाजोखा त्यांच्याकडे निश्चित पाहायला मिळाला. या बॉलने गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली. डॉट बॉल येत असताना इथून पाहायला मिळतोय केवळ या स्पर्धेचा नाही, तुम्ही जर का एकंदरीत या मैदानावरती झालेल्या अनेक स्पर्धांचा जरी लेखाजोखा पाहिला तर म्हणून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून संजयजी म्हात्रे सरांचं कौतुक सातत्याने करत आलेलो आहोत. डेफिनेटली आणि लेजंड आहेत म्हणूनच मी त्यांचा उल्लेख केला की संगणक आहेत या विभागाचे आणि ते संजयजी म्हात्रे आमच्या समवेत हलक्या हाताने टाप केलं जात आहे. गली रिझनमधनं चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल दाबी स्कोर कार्ड भरेल. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचते 33 या अंकांवर. आज एखादी गोष्ट जर माणसाला समजली नाही तर माणूस गुगल काढतो, युट्यूब काढतो किंवा इंस्टाग्रामवर त्या सर्व काही गोष्टींची पडताळणी करत असतो. परंतु या विभागाचं क्रिकेट कधीपासून सुरुवात झाली, कुठल्या स्पर्धा होतात त्याची सखोल माहिती जर कुठल्या व्यक्तिमत्वाकडे असेल तर ते आहेत संजयजी म्हात्रे आणि त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 33 या अंकांवर धाव फलक आहे. इथून कुठेतरी टीम 94 संघाने विचार विनिमय केला असेल की जी सुरुवात आहे ना ती थोडीशी खराब झाली म्हणून इथून मागे वळून पाहायचं नाही. आता ज्या शेवटच्या अंतिम षटक आहे ना त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पुढे पाहावं लागेल धाबेंच्या बाबतीमध्ये. आपण म्हणून तर म्हणतो ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. संजयजी म्हात्रे सरांचं आपण कौतुक करतोय. अमन तिवारीचा शेवटचा बॉल पहा ना, हा ऑफ ब्रेक होता. याआधी सेकंड लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू जर का तुम्ही पाहिला तर तो ऑफ ब्रेक 33 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 गडी बाद. या 4 षटकांकरिता जवळजवळ जो वेळ घेतला गेलाय कॅल्क्युलेशन होते आणि तदनंतर पोचवलं जाईल पंचांपर्यंत. सुरुवाती थोडीशी शांत झाली परंतु शांत असून चालायचं नाही. या शेवटच्या अंतिम षटकाकडे तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग करावी लागणार आहे कारण की समोरच्या संघाला जर इथून कुठेतरी तुम्हाला चॅलेंज द्यायचं असेल तर हे चॅलेंज स्वीकारावं लागेल. 4 षटकांकरिता 29 मिनिटं घेतली गेलेत. एक क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल पण वेळ तितकाच महत्वाचा आहे. वेळेला वेळोवेळी वेळ द्या. वेळ देखील तुम्हाला वेळोवेळी वेळ देता येईल. स्लॉग ओव्हरची सुरुवात होत आहे. 33 या अंकांवर धावफलक आहे. टीम 94 कामन संघ. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आहेत 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे परंतु इथून फरक पडणार नाहीये. इम्पॅक्ट हा टाकावाच लागेल. क्रिकेटच्या पटलावर तुम्ही किती क्रमांकावर उतरतात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती क्रमांकावर उतरून काय इम्पॅक्ट टाकताय हे तितकंच गरजेचं आहे. संघ थोडासा अडचणीत आहे. या अडचणीतून तुम्हाला आता बाहेर काढावं लागेल परंतु गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा सांभाळण्याकरिता देवा पांडे या स्लॉग ओव्हर करिता आणलं गेलंय. देवा पांडेने या आधीचे षटक देखील कमालीचं हाताळलं होतं. 12 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. विकेट टेकर आहे. विकेटचा रकाना त्याने भरलेला आहे. एक विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. 33 आहेत. 4 बॅटर आउट झाल्यात. स्ट्रायकर एंडला यावेळेला अक्षयला आपण पाहत आहे मोठी फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र आपला निडर अंदाजपणा दाखवा लागणार आहे. कोण बदलण्याचा प्रयत्न इथे केला होता. दृष्टिकोन चांगला ठेवलाय. वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी अराउंड विकेटने येत असताना हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. परशुरामजी पाटील सरांची एक वेगळी जादा आहे. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये त्यांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे. चांगला निर्णय जो पंचांच्या माध्यमानं आपण पाहत आहे. प्रत्येकाकडे असलेला हा विशेष गुण आणि नेहमी जुचंद्र परिसर म्हणायचं झालं तर कलाकारांचं हे गाव आहे. आई चंडिका मातेचा ज्याप्रमाणे उल्लेख केला भारतजी राऊत सरांनी की मोठ्या प्रमाणात हा यात्रोत्सव आणि यात्रा समारंभ या परिसरामध्ये नेहमीच होत असतात आणि आईचे आशीर्वाद हे नेहमीच राहिले त्या परिसरावर. मोठा प्रार जरूर करायचा आहे परंतु फटका हलकासा मिसटायमिंग आहे. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि योग्य त्या जजमेंटने हा झेल टिपला गेलाय. आधीच धाबा कमी आहेत आणि त्यामध्ये मी म्हणेन दुष्काळामध्ये 13वा महिना. विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधतोय. पतू पॅकर्स, अंकुश मूर्ती, दत्ता आणि टीम कॅप्टन. एका बाजूला प्रथमेश कन्हैया भोईर साहेब यांच्या मालकीचा संघ तर एका बाजूला टीम 94 धानी
हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये, ज्याचा टॉस आपण करणार आहोत. एका मागोमाग एक धक्के दिले गेलेत. फलंदाज कोणताही थांबायला तयार नाही आहे. दिपेश पाटील टीम कॅप्टन येत असताना पाहायला मिळतोय. पत्तू पॅकेस, अंकुश मुर्दी, दत्ताळी या टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. आणि आमचे भूषणजी तर सकाळी झालेत. खरं तर आज मला वाटतं ओपनिंगला त्यांना आपण पाहणार आहात. मधल्या फळीत बॅटिंग नाही करायची आज. फलकावरती धावा बनल्यात 34. 5 फलंदाज बाद झाल्यात. एका मागोमाग एक धक्के इथं लागलेले पाहायला मिळाल्यात. कलाकारांचं गाव जुचंद्र, इथे रंगोळी कलाकार आहेत, इथे जादूगार आहेत. या विभागामध्ये अनेक सिनेमा सृष्टीतले कलाकार आहेत. पुढचा बॉल उजव्या शीच्या जास्तीचा बाहेरून जाणारा. या विभागाने राजकारणी दिले, या विभागाने क्रिकेटर दिले, या गावाने मग अनेक चांगले खेळाडू, चांगले आयोजक सातत्याने दिलेले पाहायला मिळाल्यात. आणि याच गावामध्ये सातत्याने अनेक स्पर्धा पाहायला मिळतात. त्यातली 2 आयोजक या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. आणि कुठली गोष्ट पाहण्याकरिता जय सर सोपे असते, परंतु करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. पण त्यांचे परिश्रम हे तितकेच महत्वाचे आहेत. अगुडप्याची लेंथ आहे, परिपूर्ण पिक तर जरूर केलाय आणि डिस्पॅच देखील केलं जाईल. अतिशय चांगलं कनेक्शन आहे. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास. षटकार. या धावेंची नितांत गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की कुठेतरी वाळवंटामध्ये आता पाणी शोधण्याचं काम केलंय. या 6 धावा येत आहेत आणि या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 41 अंकांवर. मनीष तारवी यावेळेचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा. 1 more, another big hit, डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. मनीष आलेत आणि मनीषने थोडेसे वारे फिरवलेत आणि आता म्हणावं लागेल वारे वारे मनीष प्यारे. कारण की या अगदी धावेंची गरज होती, त्या धावेंच्या शोधामध्ये होते. मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालंय. बॅक टू बॅक हे 2 षटकार आणि धावगती जाऊन पोहोचले 47 अंकांवर. हा इम्पॅक्ट आहे या खेळाडूचा आणि तो इम्पॅक्ट टाकलाय मनीषने. अप्रतिम. ऑनराईज खेळण्याचा प्रयत्न. फटका थोडासा आता हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्थित आणि अमनाच्या हातखंडामध्ये सरळ आणि सोपा झेल. प्रयत्न चांगले होते, परंतु या प्रयत्नांमध्ये यावेळेस असफलता मिळते फलंदाजाला. मणीचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. शॉर्ट बट स्वीट इनिंग इथे पाहायला मिळाली मनीष तारवीची. खरं तर अशा क्षणाला तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला जिथे संघाला धावांची आवश्यकता होती. ऍक्शन रिप्ले पहा. शफल झाला होता, मिस टायमिंग पाहायला मिळाला. बॅट हातामध्ये ग्रीप निसटली आणि त्याच कारणास्तव लॉंग ऑफला अमन यादवने एक अप्रतिम झेल इथे टिपलेला पाहायला मिळतोय. वेल जस्ट कॅच. ही फ्री होम डिलिव्हरी होती झोमॅटो आणि स्विगीपेक्षाही फास्ट. धक्का लागला. आल्या आल्या बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. इनॅट नंबर 8 धनराज सावंत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी इनॅट नंबर 8 8व्या क्रमांकावरचा खेळाडू आलाय. स्लॉगवर आहे म्हणून इथून वाट बघून चालायचं नाही, आता कुठेतरी वाट लावायची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असे 47 अंकांवर धाव फलक. बॅक ऑफ द लेन, बॅकफूट पंच आहे थ्रू द पॉइंट. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. जसा सुईमधनं धागा फिरवावा या गॅपला शोधलं. चेंडू झालाय पॉइंट सीमारेषा पार. रफू चक्कर. चौकार 4. जशी सिच्युएशनची डिमांड त्या विशेष करून हा सप्लाय पाहायला मिळतोय. म्हणून मी म्हटलं की वाट बघायची गरज नाही, वाट लावायची आवश्यकता आहे. आणि इथून हा चौकार थ्रू दी पॉइंट खेळला. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. थोडीशी जागा मिळाली, रूम मिळाला आणि रूमचं भाडं महाग आहे हे दर्शवलं फलंदाजाने. 51 बनल्यात. नफीसने पाठ दाखवली होती बॉलला आणि गॅपमध्ये गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोड केलाय खेळाडूने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. आणखीन एक संघ 50 ओलांडताना या स्पर्धेतला पाहायला मिळतो आहे. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 14 पैकी 12 वेळा 50 पेक्षा अधिकच्या धावा बनवणारे संघ पाहायला मिळाले. आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पहिला संघ पाहतोय 50 पेक्षा जास्तीच्या धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. स्कोर कार्डवरती आहेत ते 51-52 धावसंख्येचं टार्गेट. 53 धावा
52 बनवल्या गेल्या, 53चं टार्गेट आहे. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पत्तू पॅकर्स एका बाजूला, अंकुश मूर्ती दत्ताळी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल टीम 94 धानीव. टॉस करण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या आपण तद्वर बॅटिंग अनालिसिस पाहूया. खरं तर बॅटिंग स्कोर कार्ड तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अमन च्या बॅटमधून रन्स आल्या होत्या 4 बॉलमध्ये 2, 6 बॉलमध्ये अतुल ठाकरेने बनवल्या 11 धावा, 3 बॉलमध्ये 7 धावा अकबर शेख, 4 बॉल 6 धावा प्रकाश सुमडा, 5 बॉल 5 धावा अमितच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या, 3 बॉल 1 अक्षयच्या बॅटमधून, मनीषच्या बॅटमधून 3 बॉल 12, जिथे धनराज सावंतच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 5 एक्स्ट्रा एकंदरीत पाहायला मिळाल्या. तर 3-52 आहेत. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॅप्टन जॉईन झालाय तो अर्थात टीम 94 धानीव संघाचा विलक्षण दिपेश पाटील. चला त्वरित या दिपेश पाटील, चला त्वरित या. टॉस करण्यात येईल. पत्तू पॅकर्स, अंकुश मूर्ती दत्ताळी टीम पाहायला मिळते आणि सागरजी भोईर आपलं हार्दिक स्वागत टीम मॅनेजर. थँक्यू सो मच. जेटीसी लाईव्ह वर हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित गेली 40 वर्षांची ही परंपरा जोपासणारा अगदी आपण पाहत आहे हा संघ स्वर्गीय रवींद्र रमेशजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. टीम 94 कामन संघ या ठिकाणी उपस्थित झाला. चला पत्तू प्रकाश दत्ताळी संघ घाई करा. टीम 94 धानीव संघ अतिशय सुरेख पद्धतीची स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने मात्र हे मैदान इथे विशेष करून आल्यानंतर ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक मैदानावर ही ऐतिहासिक स्पर्धा श्रद्धांजली चषक 2026 जी विशेष करून आपण पाहत आहे. चला दत्ताळी संघ थोडीशी घाई करा. आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे दादांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. अतिशय सुरेख पद्धतीची ही रूपरेषा या स्पर्धेची आपण विशेष करून पाहता. या 4 दिवसांमध्ये क्रिकेटची ही परभणी बॅट अँड बॉल असा कॉल करायचा आहे. बॅट असा कॉल आहे आणि बॉल असा कॉल आलेला आहे. मान्यवर आपण जाण्या अगोदर टॉस जिंकलाय दत्ताळी या संघाने. निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. एकंदरीत हे मैदान फार वर्षापासून मात्र ही स्पर्धा होईल की नाही या सर्व काही गोष्टी पेंडिंग होत्या, परंतु विशेष करून 40 वर्षांची परंपरा जोपासणं सोपी गोष्ट नाही आहे. या 40 वर्षांमध्ये कित्येक उलाढाल आपण पाहिले असतील, परंतु अजून सुद्धा अभेद्य भिंत अजिंक्य स्पोर्ट पाहायला मिळते. त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? अजिंक्य स्पोर्ट टीम चांगलीच आहे. रविदास जोडला मी भरपूर खेळलेलो आहे सर. काही विशेष आठवणी आहेत का रविदादाच्या समवेत की जो शेअर करू शकतोस आजच्या दिवसाकडे? आहे त्यांच्या जोडला भरपूर खेळलं, म्हणजे आठवणी तर भरपूरच असतील माझ्यासमोर. असे व्यक्तिमत्व फार कमी प्रमाणात या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आहेत ज्यांनी जोपासले या टेनिस क्रिकेटला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांची आठवण ही फार महत्त्वाची आहे. समोरचा संघ देखील विजयाच्या उमेदीने झालाय. सो आज काय एक्झॅक्टली रणनीती असेल, काय टार्गेट समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल? रणनीती वगैरे काही नसते आमची. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो. एक कर्णधार प्रत्येक संघाकडनं फार महत्त्वाचं असतं, कारण की कर्णधार नुसता कर्णधार नसावा, तो संघाला घेऊन चालत असतो. आज एक कर्णधार म्हणून संघाला काय संदेश देशील? असं काय ना, प्रत्येक मॅचला आम्ही वेगवेगळं, म्हणजे जशी टीम असेल त्याचा विचार करून आम्ही सर्वांना सांगत असतो. असं प्रत्येक संघामध्ये एक असा एक ट्रम्प कार्ड खेळाडू असतो ज्याच्यावर जास्तीत जास्त भरोसा असतो संघाचा. आज कुठल्या खेळाडूंची नावं घेशील की त्यांचं चालणं फार महत्त्वाचं आहे? सर्व खेळाडू माझे ट्रम्पकर आहेत, नाव घेऊ शकत नाही. आणि सगळ्यांचं चालणं ते तितकंच गरजेचं आहे. कसं वाटलं एकंदरीत आयोजकांचं हे आयोजन आणि नियोजन? आयोजन चांगलं आहे आणि बऱ्याच वर्षानंतर इथे मॅच झाली, चांगलं वाटे खेळायला. शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील या मॅचला. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुम्ही टॉस जिंकला असा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. टीम 94 धानीव संघ एक क्वालिटी आणि स्टँडर्ड एक मी म्हणेन नेहमीच एक चांगलं क्रिकेट तुम्ही खेळत आलेला आहात, परंतु मागील काही सीझनपासून थोड्याशा चुक्या घटित होत्या संघाकडनं, त्याबद्दल काय म्हणशील? चुका तर घडतात, काही प्लेअर उपस्थित नसतात, त्याच्यामुळे शॉर्टेज पडतात बॉलर बॅटिंगमध्ये. एकंदरीत या मैदानावर आल्यानंतर चांगल्या पद्धतीची रूपरेषा आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र 40 वर्षांची परंपरा आणि आज रविदादा यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ही श्रद्धांजली दिली गेली. तुझ्या माध्यमानं शुभेच्छा कशा देशील? खूप खूप शुभेच्छा देईन त्यांना. आणि खूप टायमानंतर इकडे टुर्नामेंट झाली. आता ग्राउंड पण बाजूला घेतलं आहे आणि चांगलं आयोजन केलं आहे.
थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल दोन्ही संघांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतोय. तत्पूर्वी आपल्यापर्यंत जे फ्रूट पोचले गेलेत संजयजी पाटील आणि प्रशांतजी म्हात्रे यांच्या माध्यमानं जे आपण आहेत ते कर्णधारांना देऊन यावेळेस सन्मानित करीत आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धेची रूपरेषा, कारण की उन्हाळ्याचं सत्र आहे. उन्हाळ्याच्या सत्रामध्ये फ्रुट्स हेल्दी इज वेल्दी हे नेहमीच आपण म्हणतोय आणि ते विशेष करून देऊन सन्मानित केलं होतं. तुम्ही म्हणून राहा जेटीसी लाईव्ह वर. आपण जातोय थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे दिग्गज समालोचक अगदी आमच्या समवेत जयजी भोसले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्या समेत जॉईन होतो. थँक्यू सो मच कॅमेरामॅन जेटीसी लाईव्ह नेटवर्क. दीपेश पाटील म्हणाले आम्ही प्लॅनिंग बिनिंग करत नाही. खरं तर त्यांचा प्लॅनिंग मास्टर मैदानाच्या बाहेर असतो. सागर भोईर यांनी प्लॅनिंग काहीशी वेगळी केलेली असावी. खरं तर आज कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची या मॅचकडे वयात सामन्याला होते सुरुवात होय. इथून टायमर सेट होईल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत ते 4 षटक. सामन्याला सुरुवात स्ट्रायकर एंडला विकास दुबे. पहिला बॉल लोअर फुलटोच होता. बॅटची आतली कडा. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटरने विकास दुबे. असा बॉल पुन्हा पुन्हा मिळणार नाही. वॉर्मअप डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ना तो बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कमध्ये पहिला षटक हाताळण्यासाठी आलेला मनीष तारवीला आपण पाहतोय. पहिला बॉल लोअर फुलटोस बॉल ऍक्शन रिप्ले तर पहा आणि हे रिॲक्शन्स विकास दुबेचे मोठी अपॉर्च्युनिटी त्याने मिस केलेली पाहायला मिळाली. देवा पांडे त्याच्या साथीला आलाय. इथून एक धाव येते. मनीष तारवीचे पहिलं षटक सिंगलने श्री गणेशचा झालाय. सुरुवात झाली आहे या 53 धावसंख्येच्या पाठलागाला. आसान नसेल या धावसंख्येचा पाठलाग, तो आसान नसणार आहे. कारण की गोलंदाजांचं तंत्र आहे टीम 94 कामन या संघाकडे आणि त्या तंत्राने तो खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून जरी सुद्धा 52 आणि 53 धावा झाल्या असल्या ना तरी देखील या धावा सोप्या नसणार आहेत. क्रिकेटच्या पटलावर पहिली बाजू आपण नेहमीच पाहिले, परंतु दुसऱ्या बाजू गणित जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. सांभाळून सुरुवात जरूर झाले विकास आणि तदनंतर देवा पांडे यांच्या माध्यमानं धावगती 2 अंकांवर. मनीष तारवी पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला होता. उचली घेणारा सिंगल इथूनही कंप्लीट होतीये. दुहेरीचा प्रयत्न निश्चित करण्यात येणार. फंबल झालाय क्षेत्ररक्षकाकडून. धावा मिळाल्यात ते एकंदरीत 2. आपण मनीष तारवीची गोलंदाजी पाहिली ना हल्लीच्या घडीच्या अँड्रॉइड फोनला जसे अपडेट येतात ना तसे मनीष तारवीच्या प्रत्येक षटकामध्ये काही ना काहीतरी अपडेट आलेले पाहायला मिळतात. काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल तो निश्चित करताना पाहायला मिळतो. आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्हाला देखील अप टू डेट राहावंच लागतं क्रिकेटमध्ये. लेट स्विंग, हलकासा लेट स्विंग झाला आणि तदनंतर आपण पाहत आहे पंच वळतायत. लेट रिॲक्शन पंचांची देखील, परंतु योग्य तो निर्णय. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर येईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. एक्स्ट्राचे रन्स ऑलवेज वेलकम. अतिरिक्त धावा या संघाला प्रत्येक क्षणाला हव्याशच वाटतात. हा बॉल लोअर फुलटोच होता. पिक केला, ऑन साईडला केलाय, ग्लान्स केला होता, मनगट वळवली. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. फंबल सातत्याने झालाय अकबरचं. रिॲक्शन तर सामान जिथून मात्र आपण पाहिला तर येणं योग्यच आहेत. 7 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ संपला. लेट रिॲक्शन जी विशेष करून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमानं पाहायला मिळाली आणि थेट रिॲक्शन जी फलंदाजांकडनं झाली. फलंदाज तर रेडी आहे. तुम्ही जर चुक्या घटित कराल तर त्या चुक्याचा परिणाम हा तुम्हाला सहन करावा लागेल. मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅकअप दिले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जरूर खेळलाय. एक एंडने थोडीशी जान हलगमय, परंतु एक सिंगल धाव अधोरेखित झाले. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचले 8 रन्स ऑन कार्ड. स्ट्रोक चांगला होता, परंतु मिड ऑफ मध्ये अमनला शोधलं. चांगल्या पद्धतीची फेकी जी विशेष करून राहिली आणि 5 चेंडूंचा खेळ जो समाप्त होत असताना धावगती आहे 8 अंकांवर. आदरणीय हर्षजी गावडे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपलं हार्दिक स्वागत. जिग्नेजी म्हात्रे साहेब मुख्यमंत्री चषकाचे आयोजक, द ग्रेट मराठाचे संस्थापक आदरणीय मोहनदादा पाटील साहेब यांनाही तुम्ही या व्यासपीठावरती पाहतात. मान्यवरांची मांदियाळी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळते. 8-0 आहेत. मनीष तारवी पुढचा बॉल शफल झाला होता. फॉलोइंग स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे हाणून काढलाय. खोला टाकला होता. टोक क्रशर, एक पिंक पॉइंट यॉर्कर. शेवटचा बॉल आला इथून निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. जिथे 53 पाठलाग करत असताना संघ पाहायला मिळतोय. निर्वी 11 संतोष भोन या टीमची धावसंख्या आहे 8-0. चांगला खोलवर लेंथ आहे. थोडंसं शपलून खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. इम्पॅक्ट थोडंसं आउटसाइड ऑफ. आदरणीय सन्माननीय आणखी एक गोड व्यक्तिमत्व हृदयनाथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर
कळपेजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण हृदयनाथजी भोईर यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा करावयाचा आहे. ही 40 वर्षांची परंपरा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन देणारी स्पर्धा आणि आज हृदयनाथजी भोईर या ठिकाणी या विभाग प्रमुख शिवसेना त्यांचा यथोचित स्वागत सन्मान. हे माईचं वस्त्र या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे आपण नेहमीच हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. सरबाटचा वापर केलाय मिडॉफ क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून जाईल का, परंतु इन मोमेंटला आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. आता सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे आणि या दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकांवर 10 रन्स ऑन अ कार्ड. प्रकाश तुंबड्याच्या या षटकाची सुरुवात दुहेरीने झालेली पाहायला मिळाली आहे. इथून हात खोलाव्या लागतील कारण जो मोमेंटम शिफ्ट जर का इथून झाला ना, धावा थांबल्या तर इथून बाहेर निघणं अवघड बनणार आहे. ज्या रीतीची बॅटिंग मनीष तारवीने केली, 2 बॉलच फेस केले आणि ते 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. लाजवाब स्ट्रोक त्याने केले होते. सिंगलला डबलमध्ये प्राधान्य देणं ही बाब तितकीशी गरजेची आहे. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं, आपला स्कोर कार्ड हलतं ठेवणं आणि त्याच वेळेला आत्मविश्वासाने पुढे सरकणं. सिंगल डबल येतात जरूर, धावफलकावरती 11 आहेत, विदाउट लॉस पाहायला मिळाला आहे. तिथून 22 बॉल आणि 42ची गरज. जशी सिच्युएशन त्या पद्धतीचा डिमांड आणि सप्लाय हा विशेष करून पाहायला मिळतो आणि म्हणूनच म्हटलं की विकास दुबे याच्याकडे ते कॅल्क्युलेशन आहे आणि नेहमीच तो सिच्युएशननुसार खेळ करताना पाहायला मिळतोय. जरूर 22 चेंडू आहेत आणि 42 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. लेन थोडीशी डाऊन द लेग होती, हलकासा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, काजूने परिपूर्ण होप सोडले होते. यावेळेस एक सिंगल धाव जे अधोरेखित केलं. या सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. अगदी IPL आपण पाहत आहे ऑन स्क्रीन. चांगल्या पद्धतीचं तंत्र गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्याचा देखील एक खेळ जे कॉन्ट्रीब्युशन राहिलं ना, विशेष करून कामण या संघाकरिता ते मूल्यवान आणि महत्वपूर्ण आहे. बॅकफूट पण जरूर आहे आणि त्या दिशेने बराच गॅप आहे. काऊ कॉर्नर आणि तदनंतर मिड विकेटचे क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहतच राहिले आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 20 चेंडू आणि 39ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये बाकी राहिलेली पाहायला मिळते आहे. सामना महत्वाचा आहे. खरं तर सकारात्मकतेने सुरुवात जशी या सामन्याची झालेली आहे तसा शेवट करणं गरजेचं राहील. टीम 94 कामन संघाला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. ब्ल्यू आर्मीचं प्रदर्शन पूर्वार्धामध्ये चांगलं झालंय. उत्तरार्धामध्ये धावा थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न इथे करत असताना गोलंदाजांना आपण पाहतोय मुभा दिलेली नाही आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला आडवा बॅटने रूम बनवण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला. बॅटचा स्टिकर दबा लागला. एलिव्हेशन म्हणूनच मिळालेलं नाही आहे. सिंगल इथूनही येते. एका धाब्याने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 15 बनल्यात. 19 चेंडू आणि 38ची अजूनही आवश्यकता राहिली आहे. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुन से घडा भरता आहे आणि त्या पद्धतीने धावसंख्या अग्रगण्य करण्याचा मानस. 19 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 38 धावसंख्येची गरज आहे. मॅचला थोडंसं कुठेतरी आता गरम करण्याचा प्रयत्न टीम 94 कामन या संघाकडनं पाहायला मिळतोय. फ्रंट फुटवर आल्या 3 साड आउटचा दर्जेदार स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित आहेत. गेम प्लॅन विथ एक्झिक्युशन, परिपूर्ण कम्फर्टेबल झोन मध्ये मूल्यवान विकेट. फलंदाज बाद. देवा पांडेचा खेळ झालाय समाप्त. गॉन. या लगेचच आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे मुख्य मंचावर वळतोय. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि नेहमीच या परिसरामध्ये एक नाविन्यपूर्ण स्पर्धा द ग्रेट मराठा चषकाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहनजी पाटील यांचा यथोचित मान आणि सन्मान मी जिग्नेश भाऊ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने जिग्नेशजी म्हात्रे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान श्यामजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जाईल. मान्यवरांची मांदियाळी आज या आफ्टरनून सेशन मध्ये देखील आपण पाहताय. मुख्य मंचावर मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र यांच्या माध्यमानं जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो हे माहेचं महावस्त्र. या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगच्छाप्रमाणे नेहमीच आपण हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचे विद्यमान लेजेंडरी माजी खेळाडू ज्यांच्या माध्यमानं आज फ्रूट बास्केट जे आपल्यापर्यंत पोहोचले गेले विद्यमान संजयजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान
हा मुख्य मंचावर केला जाईल. संजय हरिचंद्रजी पाटील आणखी एक गूढ व्यक्तिमत्व जे विशेष करून आपण पाहत आहे. ऑनगोइंग मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. 15 अंकांवर धावगती आहे. स्थिती थोडीशी नाजूक जरूर आहे, परंतु या नाजूक सिच्युएशन मधनं आता कुठल्या तरी एका फलंदाजाला बाहेर काढावं लागेल. ऑन साईडला वळवलं गेले चेंडूला. स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी होईल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचले 16 अंकांवर. पहा जय सर, जिथे पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता आहे. धावा जरूर कमी आहेत, परंतु अजून सुद्धा काजू मैदानावर आहे आणि जिथे संतोष भवन या संघाचा विचार करायचा झाला तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जरूर आहे, परंतु गोलंदाजी चांगली झाली आतापर्यंत. देवा पांडे गेला. देवा सिंग मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतोय. मनीष तारवीचे हे षटक हे देखील सर्वाधिक महत्वाचं आहे. बॉल आतमध्ये येणारा कटरचा वापर केला होता. फिंगर इथूनही रोल केली होती. इथे घडलंय तरी काय, एक तास निघाला धाव घेण्यासाठी विकास दुबे. मी उल्लेख करत होतो 2 षटकांचा कंपॅरिझन पाहिला तर जिथे संतोष भुवन संघाने 1 विकेट कमी गमावली आहे, 15 धावा दोन्ही संघाने बनवल्या होत्या आणि इथे तसंच काहीतरी आणखीन एक किस्सा घडला की बाटा रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा आउट. आणि सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय क्रिकेटमध्ये तर ते आहे धावचीत. आणि कुठेतरी न पाहता ते कॉलिंग नव्हतं, हो नाही आणि थांबा या 3 गोष्टींची उल्लेखना तुम्हाला करावी लागते रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमानं. आणि ते परिपूर्ण धावत पळत सुटले काजू आणि जोपर्यंत मागे वळून पाहिलं फार उशीर झाला होता. मूल्यवान विकेट आहे. काजूच्या रूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागते. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आता. इथून निर्बी 11 संतोष भवन हा संघ 16 अंकांवर 2 गडी बाद. 16ला 2 धक्के दिले गेलेत. खरं तर या विभागामध्ये आणखीन एक स्पर्धा नुकतीच पार पडली गेली आणि ज्याने या विभागामध्ये एक आणखीन एक अर्धशतक ठोकलं तो आर्यन भोईर. याचंही आगमन झालेलं पाहायला मिळालंय. आर्यन भोईरने नुकतंच अर्धशतक ठोकलं. त्याच्या कारकिर्दीमधील हे 50वे अर्धशतक होतं आणि त्याला आपण पाहतोय. स्वागत आहे आर्यन तुझंही. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा वळूया. धावफलकावरती धावा त्या 16, 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर दुर्गेश पांडे आलाय. विकेट गमावली आहे दुर्गेश पांडे. मनीष तारवी पुन्हा एकदा सज्ज होईल. विकेट टेकर आहे आणि विकेटचा रकाना अद्याप त्याला भरता आलेला नाही आहे. रनआउटच्या स्वरूपातली विकेट ही त्याच्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाहीये. पुढचा बॉल लोअर फुल टॉस आहे. फुल टॉल वसूल केला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक हुक करत असताना धावांना बुक केलाय. रन्स मिळतील या बॉलवरती. पंचांचा इशारा बाकी राहिलाय. या बॉलवरती धावा आल्या त्या 6. हा षटकार. थँक्यू. अंगावर जाण्याचा प्रयत्न कुठेतरी आला अंगलट आणि फुलटॉसवर झालेला हा फुल टोल वसूल. विश्वनाथ जाधव यांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये 9वा सामना खेळवला जातोय आणि केवळ या 9व्या सामन्यामध्ये या षटकारानिशी 1000 धावांचा पल्ला या स्पर्धेमध्ये धावांचा पूर्ण झालाय. धावांचा सेलर लागला आज असंच म्हणावं लागेल. अजिंक्य स्पोर्ट्सच्या या मैदानावरती धावा सातत्याने बनतात. खेळपट्टी नवीन आहे आणि खेळाडू ही ऊर्जेनिशी बॅटिंग करतायत. पुढचा बॉल मनीष तारवी. यावेळेला लोअर फुल टॉस होता. डाऊन द ग्राउंड केलाय. इथून ही सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहिला मी ती अतुल ठाकरे आला. फेकी चांगली झाली आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या 23 बनली आहे. मॅच मध्ये कमबॅक चांगलं झालेलं पाहायला मिळत आहे. लक्ष आटोक्यात आलंय. इथून जर का आपण पाहिलं ना तर विजयासाठी आवश्यकता राहिली आहे 14 बॉल आणि 30 धावसंख्येची. सामना अजून एक बॅलन्सिंग आहे आणि ज्या अनुषंगाने एक षटकार आला. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 30 धावसंख्येची गरज. 23 अंकांवर धावफलक. दुर्गेशकडे ती स्ट्राईक असेल. ऑन साईडला ऑन द राईट जरूर खेळलाय. त्या दिशेने लॉंगनला फील्ड केला जाईल. प्रकाश तुंबडा हॅप्पी यांना आपण पाहता. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 24. 24 अंकांवर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29ची गरज आहे. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. या बॉलवरती मॅचचं मोमेंटम सर्वाधिक बनणार आहे. कारण मॅच कोणत्या बाजूला जाते ना हे दाखवणारा आणि दर्शवणारा हा सामना. आणि हा बॉल लोअर फुल टॉस आहे. याचाच उल्लेख केला होता मी. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट मारला. ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट आणि ग्रेट स्ट्रोक. रन्स मिळतील त्या 6. हा षटकार. थँक्यू.
मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढणे वालों के कदमों में जहान होता है. पुन्हा एकदा फुल टॉस मिळाला. जय सर या षटकागणिक 2 फुल टॉस मिळाले, एक बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला आणि यावेळेस लॉंग ऑनला 2 षटकार आलेत आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचते या षटकाराच्या साह्याने 30 अंकांवर. सामन्यामध्ये मोमेंटम हे थोडंसं शिफ्ट झालंय निर्विल इलेव्हन संतोष भवन या संघाकडे, कारण की येणारे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावसंख्येची गरज आहे. चला चेंडू हवाय, त्याची पूर्तता करा मैदानावर. काय अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी, जो वेळ घेतला होता देवा सिंगने आतापर्यंत तो व्यतीत करत असताना हीच ताकद आहे खेळाडूची. म्हणून इथून हे पोटेन्शियल आणि क्षमता फार महत्वाची आहे आणि योग्य वेळेवर ती दाखवून दिले. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 23ची गरज. कंपॅरिझन पहा. खरं टीम 94 कामन खेळत होता, 23 बनवल्या होत्या, 23ला 3 होत्या. निर्वी 11 संतोष भुवनला पाहिलं तर 30ला 2 आहेत. दुबे पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. या खेळाडूंनी गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती सातत्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे. मग अकबर असेल, काजू असेल, किंबहुना नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही विश्वनाथला पाहणार आहात. नेक्स्ट मॅचमध्ये अगदी तुम्ही पाहाल ती अर्थात पत्तू पाकस, अंकुश स्मृती दत्ता या टीमला. आणि या संघामध्ये तुम्हाला पाती पाहायला मिळेल, दीपेश पाटी पाहायला मिळतील, बंधू पाहायला मिळेल, कैवल्य पाटील आहे आणि अनेक खेळाडू त्याही संघामध्ये आहेत. परंतु टीम 94 दानीव या मुख्य मंचावर आपण पुन्हा एकदा वळतोय. आदरणीय सन्माननीय भानुदासजी म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान, ज्येष्ठ शिवसैनिक, आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जाईल. भानुदासजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हा शुभ सन्मान, ज्येष्ठ शिवसैनिक विशेष करून आपण पाहत आहे. आणि तेच गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर आपण पाहता, ही मायेची उब देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे नेहमीच हसत आणि फुलत राहायचा संदेश देणारा बुके. शिवसेना युवा सेनाचे पदाधिकारी विद्यमान मयूरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान हा मुख्य मंचावर आपण करणार आहोत. आणि या साहेबांना विनंती करतोय की आपण हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मॅच देखील सुरू आहे. मैदानाच्या दिशेने थोडीशी टाईट सिच्युएशन सुरू आहे. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमानं. येणारे 11 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 21 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हे षटक देखील सर्वाधिक महत्वाचे राहणार आहे. तुषारजी गावडे साहेब असतील, चेतन पाटील आणि एम कल्पेश म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं ना तर त्यांची लगबग नेहमीच पाहायला मिळते. व्यासपीठावरती आलेल्या अतिथींचा मान सन्मान करणं हे अध्य कर्तव्य आहे. विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. साहेब आपल्या येण्याने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. लिडिंग एज घेतली आहे स्वतः गोलंदाज हकीम चेंडूच्या खाली आलाय. रिले स्वरूपामध्ये झेल टिपण्यात आला, धक्का लागलाय, तो अर्थात तिसरा. बॅटर दुर्गेश होतोय आउट. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. कुठेतरी गोलंदाजाच्या हातातनं हा चेंडू निसटला होता. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, एखादा खेळाडू खचला तर दुसऱ्या खेळाडूने पाठपुरावा करणं हे तितकंच महत्वाचं. हा पाठपुरावा होता आणि कुठेतरी हा रिले झेल जो कन्वर्ट झालाय, अमनने आला त्या दिशेने आणि अमनने योग्य त्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केलाय, कारण की या विकेटची नितांत गरज होती. जो षटकार आला होता मागील षटकाच्या शेवटच्या अंतिम चेंडूवर, त्याने मोमेंटम थोडंसं शिफ्ट जरूर झालं होतं आणि या षटकाची सुरुवात 2 धावा लेग बाईटच्या रूपाने आल्या आणि दुसऱ्या चेंडूवर हकीमने मिळवलेली विकेट. 32 या अंकांवर 3 गडी बाद. येणारे चेंडू आहेत 10 आणि 21 धावसंख्येची गरज. 10 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. खरं तर संजयजी म्हात्रे साहेब ज्या वेळेला आपण त्यांच्याशी जुळतो ना, आपल्याकडे बोलायला शब्द कमी राहतात, कारण त्यांच्याकडचा साठा संपत नाही. त्यांनी आवर्जून आणखीन एक माहिती दिली होती. 27 मार्च 2009 साली याच मैदानावरती साई दर्शन युवा ग्रुप जूचंद्रने आयोजित केलेली स्पर्धा, ज्याचा विजेता होता मालजीपाडा आणि अभिमन्यू स्पोर्ट जूचंद्र हा उपविजेता राहिला होता. दुसरी स्पर्धा आली होती 27 मार्च 2010 साली माहुली ग्रुप जूचंद्र चषक आपल्याला पाहायला मिळालं. खोला टाकला होता, बॉल बाहेर काढला होता. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय, कटरचा चांगला वापर केला हकीम. फलंदाजाचे वैगुण ओळखत गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 21 ची गरज. प्रत्येक डॉट बॉल इथून दबाव प्रेशर सिच्युएशन आता निर्माण करेल आणि कुठेतरी आता फलंदाजी करणारा संघ देखील थोडासा चाचपडतोय, कारण की चांगली गोलंदाजी होते. या सिच्युएशन मधून हे षटक जे आहे ना ते तितकंच मूल्यवान आणि महत्वाचं आहे. ही सिच्युएशन जाणतायत आणि हकीम याने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, परंतु यावेळेस पिक केलाय. रडांमध्ये आला चेंडू आणि त्याला थारा नाहीये. पाहतच राहावं लागेल क्षेत्ररक्षकाला.
चेंडूला लावले पंख आणि धाडलं गेलं लांबच लांब. षटकार. थँक्यू. अशा सिच्युएशनला असे पुढ्यात बॉल द्याल तर बॅटर मागेच मारणार आहे. पुढ्यात टाकला होता चेंडू, पहा ऍक्शन आणि रिॲक्शन्स या गोलंदाजाच्या. आकाशाकडे पाहत राहिला हकीम, त्याने केलं तर केलंय काय. हा पुललेनचा बॉल पहा, खोलात टाकला, बॅटरने शाल स्लिप देत अगदी सन्मानाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय, तेही कसं अगदी थाटात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. हा बॉल क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, मागे वळून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. वेगाने टाकला होता चेंडू, बीट केल्या बॅटरला. यष्टिरक्षकाचा भेद सामन्यामध्ये कलाटणी मिळाली. 38ला 3 आहेत. येणारे चेंडू इथून पुढे राहिले आहेत ते एकंदरीत आपण पाहिले 7 मध्ये 15ची गरज. 7 मध्ये 15ची आवश्यकता आहे. षटकार आल्यानंतर कुठेतरी प्रत्युत्तर आणि कमबॅक जकीमच्या माध्यमानं देखील पाहायला मिळते. हा शेवटचा अंतिम चेंडू तितकाच निर्णायक असेल. ऑन साईडला ऑन द राईट जरूर खेळलाय. फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक स्थित आहेत अतुल, चेंडूला फील्ड करतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. ज्या अनुषंगाने दोन्ही संघ आमने सामने आहेत ना, बेस्ट वर्सेस बेस्ट, या लढतीमध्ये तुमचा खेळ तुम्हाला बेस्टच दाखवावा लागेल. कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पडतो ना, इथे तुम्हाला क्षमता आणि पोटेन्शियल हे सातत्याने दाखवावंच लागतं. येणारे चेंडू तुमच्याकडे 6-13ची गरज आहे. एकीकडे धाबा रोखायच्या आहेत तर दुसरीकडे धाबा परिपूर्ण करायच्या आहेत. आणि क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच पडतो ना, जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण तर्क वितर्क मांडू शकत नाही. परंतु सांघिक खेळ इथून तुम्हाला योग्य ठेवावाच लागेल. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, सांघिक वर्क युनिटी फार महत्वाचे आहे. कारण परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उडान भरते. म्हणून तुम्हाला एकत्रितपणे येऊन त्या उडाण्याची आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 13ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. चला, वेळेच्या बाबतीत आपण पाहतोय हा बॉल या इनिंगचा पहिला डिलिव्हर्ड झाला होता. तर 12:16 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 12:37 झालेली आहेत. 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. वेळेत आहेत अंपायर्स. खरं तर पूर्वार्धाच्या शेवटच्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. या षटकामध्ये 13 बनवायच्या आहेत. आपण त्याचं कॅल्क्युलेशन जर का केलं ना तरच आपण विजेते बनवू शकतो आणि त्याच्याकडे कल असायला हवा. 40ला 3 आहेत. हा सक्सेसफुल रन चेस पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आणखीन एक नौका गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. वैभवला आपण पाहतो या षटकाच्या दरम्यान. पुढचा बॉल, पहिला चेंडू थेट यशांचा भेद, बँग ऑन टार्गेट. थेट यशांचा भेद घेतला, काटा काढला, यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली आहे. बॅटर आउट. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा जेटीसी लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं. ओव्हर द विकेटने ही गोलंदाजी करण्याची मानसिकता ऑफस्टमच्या बाहेर जरूर सफल झाली. ही मूल्यवान विकेट आहे. बरोबर बुंद्यात हाताळला आणि तदनंतर आपण पाहताय बुलसाय, काटा किर आणि इथून विकेटचं झालेलं पतन. फलंदाज बाद गॉन. सांग देशी कवा मला चुम्मा डीजे मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा. थँक्यू. महत्वाची विकेट या सिच्युएशन मध्ये आलेली विकेट आहे ना, म्हणजे सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग झालाय. आणि हेच क्रिकेटच्या पटलावर सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. रोमांच आणि रोमांच आणि ते एंटरटेनमेंट विशेष करून या मॅच मध्ये. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 13 धावसंख्येची गरज आहे. 40 धावा स्कोर कार्डवर जरूर बनल्या. परंतु वैभवने टाकलेला हा जो चेंडू आहे ना तो मूल्यवान आहे जय सर. आणि अतिशय सुरेख पद्धतीचं कंट्रोल यॉर्कर हाताळला आणि तोही परफेक्ट पाहायला मिळाला होता. सटीक स्टंप टू स्टंप गोलंदाजी इथे पाहायला मिळते. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सिच्युएशन आता इथून अडकली आहे आणि बॅड आहे असंच म्हणावं लागणार आहे. खोला टाकला होता बॉल, ऑन साईडला केला. सुनील आला मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का इथून पाहिलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांकडे कॉल दिलाय ललित भोईर यांच्या माध्यमातून. हा कॉल इथून देण्यात येत असताना पाहायला मिळतो. निर्णय प्रलंबित आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, एक नेल बायटिंग फिनिश, एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे धावांसाठी जी जद्दोजहद तुम्हाला करावी लागणार आहे. सिच्युएशन जटिल आहे आणि या जटिल सिच्युएशन मधनं आता हा सामना कुठेतरी पुन्हा एकदा थोडासा बॅलन्सिंग होत असताना पाहायला मिळतोय जरूर. पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु आता इथून आमची टेक्निशियन टीम जेटीसी लाईव्ह नेटवर्क आणि आमचे तड अंपायर जे बिझी झालेत. निर्णय जो काही आहे तो मात्र येईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु मॅच अतिशय रंगतदार झालाय.
म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुमच्यामध्ये ते वेगळं पण हवं आहे. कीप रोलिंग या सर्व काही गोष्टींचा आवाज या मॅच मध्ये विशेष करून पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं धैर्य तर जरूर आहे. हॅलो, खरं तर आपण पाहिलं ना तर ही कला आहे आमचे हिमालय पाटील यांची. बॅटर नॉट आउट आहे. 2 धावा कंप्लीट झालेले पाहायला मिळाल्या. डीजे युवराज चे स्वतः सर्वा आणि अगदी आपण ज्यांच्या माध्यमातून अनेक इव्हेंट्स कव्हर केले जातात, मग अगदी आपण त्याच वेळेला पाहिलं ना इव्हेंट्समध्ये अनेक सिनेमाचे इव्हेंट्स असतील तेही त्यांनी कव्हर केलेले आहेत. आणि सातत्याने आपण पाहतोय 4 बॉल 11ची आवश्यकता आहे. मॅच बनली आहे. गेम ऑन, मॅच ऑन. 4 बॉल 11ची आवश्यकता होती. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न झाला आणि इथून देखील डबल कंप्लीट झाल्यात. मागील 2 बॉलवरती 4 आल्यात. सामन्याला जिथे कलाटणी मिळाली आहे. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 9 धावा. काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे रंगारंग सोहळा आपण पाहतोय आणि त्यामध्ये रंगणारा हा एक हाय व्होल्टेज ड्रामा. 3 बॉल 9ची गरज. 3 चेंडू 9 धावेंची गरज आहे. मॅचची सिच्युएशन ही थोडीशी जटिल झालंय. या जटिल सिच्युएशन मधनं आता कुठल्या तरी एका फलंदाजाला काढावं लागेल. विथ द बॉलने तो चमत्कार इथून करतील का वैभव धून, तर दोन्ही बॅटर अविनाश आणि सुनील. ऑनराईज जरूर खेळाय. लॉंगनला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. प्रकाश तुंबडा हॅपी. ओहो, कुठेतरी मिस्टेक झाली. आता ही मिस्टेक नाही तर ही गोड चूक संबोधली जाईल आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. थँक्यू. ऍक्शन रिप्ले इंटरेस्ट आहे. ऑनराईजचा फटका घरंगळत जरूर गेला होता. लॉंगनला क्षेत्ररक्षक स्थित होते. पाहण्याकरिता सर्व गोष्टी सोप्या आहेत, परंतु करून दाखवणं कठीण आहे. कंडाळ्याच्या घाटामधील बोगदा जणू काही आणि त्यातून झालेला हा चेंडू पास. मिस्टेक घटित झाली. 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई. हॅपीकडे गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे. तो वाट का पाहत राहिला हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. ही अनाकलनीय बाब आहे की तो बॉलची वाट पाहत राहिला. पुढे जाणं गरजेचं होतं आणि ते त्याने केलेलं नाही. चौकार आलाय. 2 चेंडू आणि 5ची आवश्यकता. 2 चेंडू 5ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 2 बॉल 5 हव्या होत्या. फुलरलेनचा टाकला. सिंगल निश्चित येणार. दुहेरीचा प्रयत्न होईल का. सेकंड साठी जोखीम घेतली आहे, रिक्स घेतली. तोटा नाही, फायदा झालाय. रिवॉर्ड चांगला मिळाला. 2 धावा आल्यात. आता 1 बॉल 3ची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 3ची गरज. ओहो, काय मॅच रंगले. शेवटच्या अंतिम चेंडूवर आता या मॅचची रंगत. दोन्ही संघ तरबेज आहेत आणि तरबेजगिरी खेळाच्या माध्यमानं पाहायला मिळत आहे. आता शेवटच्या अंतिम चेंडूवर या मॅचचा निर्णय जो विशेष करून राहिलाय. आपण नेहमीच म्हणतो ना खेळाच्या माध्यमानं जिंदगी उसी के साथ खेलती है. जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाएगा, कोई खिलाडी संघर्ष करके निकर जाएगा. एका चेंडू गणिक आता 3 धावसंख्येची गरज आहे. या मॅचची सिच्युएशन आता शेवटच्या अंतिम चेंडू गणिक जे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही केलेल्या घोडचुक्या, तुम्ही केलेल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं मिस्टेक आता या मैदानावर थोड्याशा भारी पडणार आहेत. म्हणून जोपर्यंत क्रिकेटच्या पटलावर वेळ तुमच्या समवेत सुरू आहे ना, त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली ना, पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे नसतो. एका चेंडू गणिक 3ची गरज. चला टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. कोलवर लेंथ अतिशय चांगला कंट्रोल आहे. रिॲक्शन पाहू शकाल गोलंदाजाची. या मच निडेड सिच्युएशन मध्ये हा चेंडू योग्य त्या पद्धतीने हाताळला आणि जवळ जवळ 2 धावेने ही मॅच टीम 94 कामन या संघाने अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आणि ही मॅच जिंकले. थँक्यू. चित्तथरारक लढत, हाय व्होल्टेज ड्रामा, नेल बायटिंग फिनिश इथे पाहायला मिळाला. वैभवने काय गोलंदाजी केली आहे. चला संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना एक टीम 94 कामन बाहेर गेलाय तर एक टीम 94 धानी मैदानाच्या आतमध्ये येईल. चला डगआउट कोणता चॉईस करतायत. विषय काय